नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी पुढीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी पुढीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोकण किनारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतमाला परियोजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भारतमाला परियोजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोड आणि महामार्ग प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 श्रीकांत किदंबी पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? श्रीकांत किदंबी पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खडकामधील खनिजांचे विघटन होणे म्हणजेच टिंब अपक्षय होय। खडकामधील खनिजांचे विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणते अपक्षय होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रासायनिक अपक्षय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 चेन्नई येथील पुढीलपैकी कोणती भारतामधील सर्वात लांब पुळण आहे? भारतामधील सर्वात लांब पुळण पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मरीना ही भारतामधील सर्वात लांब पुळण आहे। क्रमांक 8 ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने पुढीलपैकी कोणता व्यवसाय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 सुती कापड उद्योगासाठी पुढीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? सुती कापड उद्योगासाठी पुढीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दमट हवामान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 भारतीय हरित क्रांती जनक पुढीलपैकी कोण होते? भारतीय हरित क्रांती जनक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर एस स्वामीनाथन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 19 जुलै 1969 साली देशामधील पुढीलपैकी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै 1969 रोजी देशामधील पुढीलपैकी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा पुढीलपैकी कोणत्या राज्याला लागलेली आहे? महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा ही पुढीलपैकी कोणत्या राज्याला लागलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 अल्पमुदतीच्या कर्जाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? अल्पमुदतीच्या कर्जाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पीक कर्ज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या भागांना पुढीलपैकी काय म्हटले जाते? कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागांना पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्यांना खलाटी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 18 चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 आपला खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। गोदावरी नाशिक, बिंदुसरा बीड, इंद्रायणी अहमदनगर, गोदावरी नांदेड। आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी चुकीची
चुकीची जोडी होईल. क्रमांक 20 महाराष्ट्राचे एकूण पुढीलपैकी किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्राचे एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 21 पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. चले जाव चळवळ 1942, सविनय कायदेभंग चळवळ 1935, असहकार चळवळ 1920, पुणे करार 1932. तर या ठिकाणी चुकीची जोडी होईल ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 72 नुसार राष्ट्रपतीला माफीचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 23 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 24 पाचगणी हे पर्यटन ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पाचगणी हे पर्यटन ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वातावरणातील बदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डेव्हिड बेकहम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिड बेकहम हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 29 दाजीपूर राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गवे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कॉपर सल्फेटचे मराठी नाव पुढीलपैकी कोणते आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोरसूद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कराड ते चिपळूण या 2 शहरांना कुंभार्ली घाट हा जोडतो. प्रश्न क्रमांक 32 मुर्हा मेहसाणा सुरती पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? मुर्हा मेहसाणा सुरती पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हैस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. अलिबाग कलिंगड, सांगली द्राक्ष, वसई केळी, राजेवाडी संत्री. तर आपल्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजेवाडी संत्री या ठिकाणी चुकीची जोडी होईल. क्रमांक 34 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उभयान्वयी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूटन हे बलाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 36 सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲनाटॉमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सेन्सेक्स हे पुढीलपैकी काय आहे? सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आगा खान कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
40 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पुढीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते ठिकाण हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते ठिकाण हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 42 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंतप्रधान पुढीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो? पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभेचा नेता असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान हा लोकसभेचा नेता असतो. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामधील विधानसभेच्या सदस्यांची संख्या पुढीलपैकी किती आहे? महाराष्ट्रामधील विधानसभेच्या सदस्यांची संख्या पुढीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 288 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण पुढीलपैकी कोणी केले होते? संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण पुढीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सतीश धवन अंतराळ केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सतीश धवन अंतराळ केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राळेगण सिद्धी हे श्री अण्णा हजारे यांचे गाव पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? राळेगण सिद्धी श्री अण्णा हजारे यांचे गाव पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पारनेर तालुका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे? सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? पुढीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्फ हा वितळताना आकुंचन पावतो. प्रश्न क्रमांक 52 बालकवी म्हणून पुढीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे पुढीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांचे बालकवी हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 53 पाण्याचा गोठण बिंदू पुढीलपैकी किती अंश सेल्सिअस आहे? पाण्याचा गोठण बिंदू पुढीलपैकी किती अंश सेल्सिअस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 0 अंश सेल्सिअस हे पाण्याचा गोठण बिंदू आहे. प्रश्न क्रमांक 54 राधानगरी धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भोगवती या नदीवर राधानगरी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 55 चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामधील प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रामधील प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुमरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शिवाजी सावंत हे छावा या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 58 शरीरामधील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? शरीरामध्ये पुढीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. प्रश्न क्रमांक 59 खालीलपैकी प्रामुख्याने कोणती आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये आहे? खालीलपैकी कोणती प्रामुख्याने आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 59 खालीलपैकी प्रामुख्याने कोणती आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये आहे? खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1869 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
क्रमांक 61 मानवी शरीरामधील सर्वात लांब हाड पुढीलपैकी कोणते आहे? मानवी शरीरामधील सर्वात लांब हाड पुढीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मांडीचे हाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 महाराष्ट्र पठार पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चैत्यभूमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून पुढीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून पुढीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून पुढीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो ते.